नमस्कार. मी सौ मानसी सोनपेटकर आज आपल्यासमोर डॉक्टर चंद्रशास्त्री सोनपेटकर यांनी लिहिलेल्या स्क्रीनच्या मागचं घर या कथेचे अभिवाचन सादर करत आहे. पुण्याच्या एका छानशा वसाहतीत 3ऱ्या मजल्यावर असलेलं देशपांडे कुटुंबाचं घर बाहेरून अगदी देखणं आणि आधुनिक वाटायचं. घराच्या अंतर्गत भागात आधुनिक उपकरणांचं साम्राज्य होतं. पण तिथेच एक हळूवार कोपरा होता माधवराव देशपांडे यांचा. माधवराव देशपांडे, वय वर्ष 75, एकेकाळचे नामांकित मराठी शिक्षक. शब्दांवर हुकूमत, वाचनावर प्रेम आणि विद्यार्थ्यांवर अपार माया. पण निवृत्तीनंतर त्यांचं जगणं सैल व्हायला लागलं. बायको गेल्यानंतर ते घर अधिकाधिक रिकामच वाटायला लागलं. त्यांच्या घरात 4 जण अजून होते. त्यांचा मुलगा मकरंद IT कंपनीत उच्च पदावर, जणू रॉयल किंगच. सोनाली त्यांची सून, सोशल मीडियावर रील्समध्ये सक्रिय, जणू रील क्वीनच. ऋषी त्यांचा नातू, वय वर्ष 10, ऑनलाईन गेम्समध्ये एक्सपर्ट, जणू गेम मास्टर. ऐश्वर्या त्यांची नात, वय वर्ष 17, ऑनलाईन विश्वात असाइनमेंटच्या नावाखाली स्वतःला रमवून घेतलेली. अशा रीतीने प्रत्येकानेच स्वतःभोवती आपलं डिजिटल कवच गुंडाळलं होतं. त्यामुळे वैयक्तिक जीवनात प्रत्येकजण व्यग्रच होता. कोणीच कोणाशी फारसं काही बोलायचं नाही. मशीनला एखादा प्रोग्रॅम सेट करावा ना, तसा रोजचा प्रत्येकाचा प्रोग्रॅम ठरलेला. आजोबांना मात्र या सगळ्यांशी खूप बोलायचं असायचं मनातून, पण त्यांचा ऐकायला वेळ कोणाला? त्यांचे ते अनसेंड झालेले शब्द त्यांच्या एका मखमली वहीने मात्र टिपले. एकदा BP कमी झाल्यामुळे आजोबा 3-4 दिवस हॉस्पिटलला ॲडमिट होते. त्यावेळी सोनालीला खिडकीजवळ त्यांनी ठेवलेली वही सापडली. तिच्या मनात कुतूहल जागृत झालं. या वहीत काय लिहिलं असेल, एकदा बघावं का? ती वही उघडून पाहताच थोडीशी अपराध भावनाही तिच्या मनात जागृत झाली. कारण त्या वहीमध्ये लिहिलेली होती त्या चौघांना लिहिलेली पत्र. तिने सगळ्यांना पटकन बोलावलं आणि ती वही दाखवली आणि आजोबांनी चौघांना लिहिलेली पत्र वाचायला सुरुवात केली. मुलगा मकरंदसाठी त्यांनी लिहिलेलं पत्र. प्रिय मकरंद, तू लहान असताना माझ्या मांडीवर बसून राजा शिवछत्रपतींची गोष्ट किती वेळा ऐकायचास, आठवतं ना? मी लोकमान्य टिळक कसे प्रखर राष्ट्रभक्त होते ते सांगितलं की तू सुद्धा म्हणालास मी सुद्धा त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करणार. आज खरोखर तुझं साम्राज्य मोठं झालं आहे. यश, प्रतिष्ठा, जबाबदाऱ्या सगळं काही तुझ्याजवळ आहे. पण त्या गोष्टी हरवल्यात. माझी मांडी मात्र रिकामी झाली आहे आणि तुझा वेळ तो मला आता एकट्याचंच तुझं साम्राज्य वाटतंय. सूनबाई सोनालीसाठी पत्र. प्रिय सूनबाई, तुझ्या डोळ्यात नेहमीच आत्मविश्वास असतो. तुझं हसणं, तुझी रीलसाठी चाललेली धडपड, तयारी, जगाशी भिडण्याची तुझी कला यांचा मला नेहमीच अभिमान वाटतो. पण मी कधी ना कधी इतकंच मागतो की फोन बंद करून एकदा तरी माझ्या डोळ्यात बघ गं. तिथे एक तुझ्या वडिलांसारखं कोणीतरी आहे म्हातारं, जे तुझं खरं हसू शोधतंय. माझ्यासाठी नको एकही रील बनव. फक्त थोडा वेळ माझ्या शेजारी थांब, विसावा घे. नातू ऋषीसाठी पत्र. बबड्या, तुला गेमिंगमध्ये राजा व्हायचं आहे हे मला माहिती आहे. तुझ्या डोळ्यात एक वेगळाच उत्साह असतो जेव्हा तू विजय मिळवतोस. पण आजोबांबरोबर एक खेळ खेळ रे शब्दांचा. मी तुला हरवेन, कारण मी खूप जुना खेळाडू आहे. आजोबा काही बोलले नाहीत आणि तरीसुद्धा मी जरी हरलो, तू जरी हरला, तरी आपण एकमेकांना मिठी मात्र देऊ. तुला हरल्याचं दुःख नाही तेव्हा वाटणार, कारण त्या क्षणी आपल्यातलं नातं जिंकलेलं असेल. हवं तर मी मुद्दामून हरेनसुद्धा तुझ्यासाठी. नात ऐश्वर्यासाठी पत्र. मुली, तुझ्या चेहऱ्यावर फिल्टर्स आहेत, पण आजोबांना तो चेहरा खऱ्या प्रकाशात बघायचा आहे गं. तुला हजारो फॉलोअर्स आहेत, पण मी सतत तुला फॉलो करतोय. तुझं हसणं, तुझा गप्प बसलेला चेहरा आणि कधी न बोललेली नजर. एक पुस्तक मी तुझ्या बॅगेत किती काळ ठेवलं होतं, कधीतरी उघडून बघ गं. त्यात शब्द नाहीत, तुझा आजोबा आहे. सगळी पत्र वाचता क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा व्हायला लागले. त्यांना आपापल्या चुका समजायला लागल्या. हे सगळं वाचल्यावर ऋषी, त्यांचा नातू, त्यालाही आजोबांसाठी काही करावंसं वाटलं. त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात एक पत्र लिहिलं.
ऐश्वर्यानं फिल्टर न वापरता एक व्हिडिओ बनवला, माझ्या आजोबांचं खरं जग. सोनालीनं तिच्या हजारो फॉलोअर्सला एक भावनिक पोस्ट लिहिली. कधीकधी आपण इतकं ऑनलाईन असतो की ज्या माणसांनी आपल्याला जीवन दिलं त्यांचं हृदय मात्र ऑफलाईन होतं. 3 दिवसांच्या रुग्णालयातील काळजीपूर्वक उपचारानंतर आजोबा माधवराव हळूहळू बरे व्हायला लागले. डोळ्यात जरा चमक परत आली. आजोबा आवाजात पुन्हा मृदुता जाणवू लागली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते शांत समाधानाचं हसू म्हणजे जणू संपूर्ण घरासाठी तो एक श्वासच परत मिळाल्यासारखा होता. मकरंच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. आजोबांच्या हातात त्यांनी वही ती अलगद ठेवली आणि विचारलं, शब्दातलं मन की मनातले शब्द? ऋषी आणि ऐश्वर्या दोघंही आजोबांकडे बघत होते, ओशाळून पण आपुलकीनं. त्या वहीत आता त्यांचं नातं सापडलं होतं. मकरंच्या हृदयात दाटलेले शब्द शेवटी ओठांवर आले. तो त्यांच्या पांढऱ्या शुभ्र केसांवरून हात फिरवत म्हणाला, माफ करा बाबा, चुकलो आम्ही खूप दूर गेलो होतो, पण तुम्ही मात्र थांबून होतात आमच्यासाठी. आजोबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त हातात धरलेली वही हळूच छातीशी घेतली. जणू सगळं काही त्या हळुवार मिठीत, त्या हळुवार वहीनं सामावून घेतलं होतं. त्या दिवशी घरी परतल्यावर एक नवाच ठराव झाला. रात्रीच्या जेवणाच्या वेळी कोणताही मोबाईल, टॅब किंवा स्क्रीन वापरणार नाही. सुरुवातीला थोडा संकोच, थोडी हसवणूकही झाली. सोनालीनं केवळ नजर टाकून सुरुवातीला मान हलवली आणि मग पुढचं जेवण स्वतः वाढत म्हणाली, चला आजची स्टोरी फक्त आपल्या घरासाठी. आणि त्या रात्रीपासून जेवणाचं टेबल एक कुटुंबीय संवाद केंद्र बनलं. आजोबांनी शाळेतले लहानपणाचे किस्से, मकरंदही ऑफिसमधले अनुभव एकमेकांशी शेअर करायला लागला. ऋषीनेही आजोबांवर छोटंसं स्क्रिप्ट लिहून आजोबांचं गुपित नावाची शॉर्ट फिल्म सादर केली. त्या दिवशी संपूर्ण वर्ग टाळ्या वाजवत होता, तेव्हा आजोबांचं नातं पुरस्कार मिळाल्यासारखं वाटलं. आजोबांच्या वहीतली एक ओळ झळकत होती, माझं अस्तित्व पडद्यामागे होतं, पण तुमच्या मनात जागा होती की नाही हे समजायला थोडा वेळ लागला. त्या व्हिडिओला काही दिवसातच हजारो व्ह्यूज, शेअर अँड कमेंट्स मिळाल्या. कमेंट्समध्ये आजी आजोबांच्या आठवणी अनेकांनी लिहायला सुरुवात केली आणि मग सोनालीने त्या व्हिडिओला एक खास हॅशटॅग दिला, स्क्रीनच्या मागचं घर. या कथेवरून खरंच वाटतं ना की स्क्रीन मागचं घर काही खासच आहे. तुम्ही जगून पहा आणि आनंद अनुभवा. धन्यवाद.